हा मुलुंडचा नागडा पोपटलाल हा आरोप करतो, काही कागद दाखवतो आणि ईडी त्यांना बोलवतो. म्हणजे ईडी हे भारतीय जनता पक्षाची एक शाखा आहे. कोविड काळामध्ये शिवसैनिकांनी, अनेक सामाजिक संस्थांनी मुंबईसह महाराष्ट्रामध्ये खूप मोठं सामाजिक काम केलं, आपली पदरमोड करून. त्याच्यामध्ये आम्ही तर इथे फ्री खिचडी आणि अन्न वाटत होतो. सगळं इथे आमचे सुनील राऊत असतील, संदीप राऊत असतील, आमदार, हे सगळं मोफत करत होते इथे. तुम्ही आमच्यावरती कसले आरोप करताय? तुमची लायकी आहे का आमच्यावर आरोप करण्याची? आम्ही ज्या प्रकारचं काम 2-2.5 वर्षात केलं आहे या कोविड काळामध्ये, अख्ख्या देशामध्ये कुठे झालं नाही. हा, ईडीचं काम काय? 2-5 लाखाची चौकशी करणं? हा, एवढं ईडीची पातळी खाली घसरली. सूरज चव्हाणच्या प्रकरणात खिचडीचा तुम्ही तपास करताय ना, मग 120 लोकांनी खिचडी वाटप केलं. किती लोकांना बोलवलं तुम्ही? ज्यांची नावं सांगतोय, जे आज वर्षा बंगल्यावरती आणि देवगिरीवरती केटरिंग करतात, 16 ते 20 कोटी रुपयाचं बिल पैसे घेऊन त्याने खिचडी वाटप केलं नाहीये. योग्य वेळी नाव सांगेल. कोणाला गेले पैसे? त्याचा पार्टनर या मिंदे गटाचा एक खासदार आहे. चोऱ्या तुम्ही करायच्या आणि ईडीवर बोट ठेवायचं, त्याला कोणत्या राजकीय पक्षाची नावं लावायचं. मग जर ईडी जर त्यांची शाखा असेल तर तुम्ही त्याचं सदस्य व्हा. कशासाठी बडबड करताय? आजही त्यांनी जी काही सांगितलंय खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये, त्यांनी जी काही नावं घेतली ती लोक कोण होती? एका अर्थाने संजय राऊतने त्या आघाडीच्या काळामध्ये केलेल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. मग जर हे लोक तिथं होते, जे काही 2-3 नावं त्यांनी घेतलेली आहे, याचा अर्थ हे तुम्हाला सर्व माहीत होतं, कथोकल्पित नाही, पण तुम्हाला 100% माहीत होतं या खिचडी घोटाळ्यामध्ये कोण कोण आहे. घोटाळा झाला हे त्यांनी आज कबूल केलेलं आहे. घोटाळा झालाच हे 100% त्यांनी आज कबूल केलेलं आहे. म्हणून उद्या संजय राऊत हा माफीचा साक्षीदार होईल. संजय राऊतनी हा गुन्हा मान्य केलेला आहे. आज ते टेंडर झाले, त्याच्यात कोण होते, आम्ही कसं सेटलमेंट केलं, आम्ही कसं गेलं, परंतु ज्यांनी आमच्या बरोबर खाल्लं ते कसे इकडं तिकडे गेले, हे सगळं म्हणजे एका प्रकारे कबुली द्यायचा प्रकार आहे. म्हणून संजय राऊतने त्यांच्या काळामध्ये झालेल्या घोटाळ्याची आज स्पष्टपणे कबुली दिलेली आहे.